हिंदू दत्तक आणि निर्वाह कायद्यामधील कलम 20 नुसार स्वतःचं पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या सज्ञान अविवाहित मुलीलाही वडिलाला पोटगी मागण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी फळके यांनी दिलाय. 24 जानेवारी रोजी अकोला कुटुंब न्यायालयाने एका सज्ञान अविवाहित मुलीला 5,000 रुपये महिना पोटगी मंजूर केल्यानं वडिलांना उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयानं हा दावा लक्षात घेता मुलीचे हिंदू दत्तक आणि निर्वाह कायद्याअंतर्गतचे अधिकार स्पष्ट केले. सीआरपीसी कलम 125 नुसार अविवाहित मुलगी तिला शारीरिक मानसिक समस्या असेल तरच पोटगीसाठी पात्र आहे. सामान्य सज्ञान अविवाहित मुलीला या कायद्याअंतर्गत पोटगी दिली जाऊ शकत नाही. परंतु हिंदू दत्तक निर्वाह कायद्यामधील कलम 20 नुसार स्वतःचं पालनपोषण करण्यास असमर्थ असलेल्या सज्ञान अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. प्रकरणातील मुलीचे आईवडील कौटुंबिक वादामुळे वेगळे झालेत. मुलगी आईसोबत राहत असून सध्या ती मुंबई इथं कायद्याचे शिक्षण घेते. तिच्याकडे उत्पन्नाचं साधन नाहीये, त्यामुळे तिने कुटुंब न्यायालयामध्ये अर्ज करून वडिलांकडून पोटगी मागितली होती.